सध्या महाराष्ट्रातलं तापमान चांगलंच वाढलंय। यासाठी फक्त सूर्यनारायण जबाबदार नाहीये, तर लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेले नेते सुद्धा तितकेच कारणीभूत आहेत। प्रचाराच्या निमित्तानं परस्पर विरोधी आगफाकड सुरू आहे। कोण कुणाला कशा प्रकारे दोषारोप करतं याला ताळतंत्र राहिलेलं नाहीये आणि यामुळे राजकारण देखील तापलंय। लोकसभेच्या निमित्तानं दक्षिण नगर मतदारसंघातील उमेदवारांमधला संघर्ष शिगेला पोहोचलाय। जिथं संधी मिळेल तिथं निलेश लंके आणि सुजय विखे पाटील एकमेकांवर निशाणा साधतायत। विशेष म्हणजे निलेश लंकेंसह सुजय विखे पाटील हे दोघं सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह आहेत। आता हाच मुद्दा दोघांच्या प्रचारात येऊ लागलाय। सोशल मीडियावरील व्हिडिओचा आधार घेत सुजय विखेंनी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांसह निलेश लंकेंना टार्गेट केलं। याच पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार काय सोशल मीडिया व्हिडिओ टाकतात, केस कापताना नाव्याकडे। अरे 40 वर्ष मी केस कापले तर व्हिडिओ काढण्यासाठी काय? मला नव्हतं माहिती की वो गाडीत जेवताना पण व्हिडिओ काढावा लागतो। गाडीत बसताना जेवताना व्हिडिओ, झोपताना व्हिडिओ, उठताना व्हिडिओ। काय चाललंय राजा, काय राजकारण? अरे एखाद्या गरीब माणसाच्या भावनेशी खेळून मला मतदान नको। मी या राजकारणामध्ये, या लोकसभेमध्ये विकास करून मतदान मागायला आलोय। मला मतदान टाकायचंय तर माझ्या केलेल्या विकासावर टाका। सहानुभूती मला खोटी मिळवायची नाही। सगळे गोरगरीब कुटुंबातले माणसं ना, त्याच्यामुळे आम्ही आमच्या जी परिस्थिती त्या परिस्थितीनुसारच आम्ही जीवन जगतो। आम्हाला काही वारसा हक्क नाही ना त्यांच्यासारखा मोठा। त्यांना वाटतो ना आम्ही जीवन कायम जगतो। आमच्या अख्ख्या मतदारसंघाला, जिल्ह्याला माहिती आहे, अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे आम्ही जेवण करायचं म्हणलं आम्ही गाडीतच जेवण करतो, वेळ वाचतो। आमचं जीवनशैली काय सगळ्यांना माहिती आहे ना। शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात नागरिक शास्त्रावरून चांगलीच जुंपली आहे। खासदारांनी फक्त भाषणं करायची हे चालणार नाही असं टोला आढळराव पाटलांनी कोल्हेंना लगावला। तर नागरिक शास्त्रात जनतेचं भलं बघायचं, स्वतःच्या कंपन्यांचं नाही असा प्रतिटोला आढळराव पाटलांना लगावत अमोल कोल्हेंनी सव्यास परतफेड केली। समाजाने मांडायला सुरुवात केली की खासदारांनी गावात यायचंच नसतं, त्यांनी दिल्लीतच थांबायचं असतं, लोकांच्या अडीअडचणीला जायचंच नाही। ते नागरिक शास्त्रामध्ये असं नसतं आणि खासदारांनी गावामध्ये फिरायचं, गलोगली फिरायचं। हे आपल्याला कोणाला पडतं का? कारण आपण सर्वसामान्य माणसं आहे। आपण एखाद्याला निवडून देतो, आपल्या गावात या माणसाने आपले काही कामं करावे, आमच्या अडचणीला यावं। 2013ला कांद्यावर निर्यात बंदी करा, शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवा म्हणून माजी खासदार कांद्याच्या माळा घालून संसदेत जात होते आणि हा शेतकऱ्याचा पोरगा कांद्याची निर्यात बंदी उठवा म्हणून निलंबन झालं तरी बेहतर, पण कांदा उत्पादक शेतकऱ्याची बाजू मांडत होता। हा फरक आहे। त्यामुळे कुठलं नागरिक शास्त्र बघायचं असेल तर नागरिक शास्त्रामध्ये मायबाप जनतेचं भलं बघायचं असतं, फक्त स्वतःच्या कंपन्यांचं नाही। हे नागरिक शास्त्र जास्त महत्वाचं आहे। जत्रा सुरू आहेत गावोगावी। जत्रांमध्ये जर कुस्ती लावायची झाली तर 5 वर्षाच्या पोराची 20 वर्षाच्या पोराची कुस्ती लावा ना, की 20 वर्षांचा जनसंपर्क आणि 5 वर्षाचा जनसंपर्क हा तुलना करत समोर टाकला जातो आणि तुमची दिशाभूल केली जाते। पण ज्या कारणासाठी खासदार संसदेत गेले पाहिजेत आणि ज्या कारणासाठी लोकसभेची निवडणूक असते, ज्या कारणासाठी तुम्ही संसदेत खासदार पाठवता, ते काम करताना अवघ्या 5 वर्षातली कामगिरी तुमच्या 15 वर्षापेक्षा उजवी आहे, हे मात्र तुम्ही सांगत नाही। आणि म्हणून आम्ही प्रश्न विचारतो, 5 वर्षात काय केलं चला मी सांगतो, पण 15 वर्षात तुम्ही एक तरी मोठा प्रोजेक्ट या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणला का? याचं एकदा तरी उत्तर द्या ना। अमोल कोल्हे कधी काय बोलतील याचा काय नेम नसतो आणि त्यांच्या बोलण्याला काय अर्थ नसतो। मी अगोदर सांगितल्याप्रमाणे संजय राऊत रोज सकाळी जसं बरळतात तसंच यांना सवय लागलेली आहे। संदर्भहीन बोलायचं, प्रश्न एक असतो, उत्तर दुसरं द्यायचं, अशाच प्रकारचं त्यांची कारकीर्द राहिलेली आहे। शिरूर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे रामनवमीनिमित्त नारायणगावच्या दौऱ्यावर होते। यावेळी सर्वपक्षीय ग्रामस्थांनी त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढत गावचा उमेदवार म्हणून एकमतानं जाहीर पाठिंबा दिला। मात्र नारायणगावकरांच्या या निर्णयाचा समाचार घेत आढळराव पाटलांनी थेट ग्रामस्थांना सुनावलं, ही गावकरी भावकीची निवडणूक नव्हे तर देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असल्याचा चिमटा काढला। हे निवडणूक भावकीची नाही,
गावांना बैठका घेऊन त्याचा निर्णय घेण्याची निवडणूक नाही. ही निवडणूक देशामध्ये काय होणार आहे, येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपली अर्थव्यवस्था कशी असणार आहे, येत्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ही आपली इकॉनॉमीच्या माध्यमातून आपण देशापुढं जगापुढं काय ठेवणार आहोत हे ठरवणारी ही निवडणूक. हृदयात राम जायला पाहिजे, हाताला तरुणाच्या काम मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला दाम मिळाला पाहिजे. हाच प्रभू श्रीरामचंद्रांच्या रामराज्य येण्याचा हा मार्ग आहे आणि या मार्गाला जात असताना आपल्या सर्वांच्या हृदयातला राम तेवढा जागवा एवढी आपण सगळ्यांना विनंती करतो. एक वचनी प्रभू श्रीरामचंद्र कोण होते? एक बाणी, एक पत्नी, एक वचनी होते. तेव्हा एका जागी असणाऱ्यांना प्रभू रामचंद्र नक्की पावतात. मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे आणि संजय वाघेरे यांच्यात वाद रंगलाय. पत्रकार परिषदेत श्रीरंग बारणेंनी आपल्या विरोधात उमेदवार कोण हे माहीत नसल्याचं म्हणत संजय वाघेरेंना अनुल्लेखानं मारलं, तर संजय वाघेरेंनी बारणेंना थेट रावणाची उपमा देत निशाणा साधला. मला नाही माहिती कोण आहे समोर, मला माहिती नाही. फॉर्म भरल्यानंतर बघा, फॉर्म भरला, माझा बोलण्याचा गैरअर्थ काढू नका. फॉर्म भरल्यानंतर कोण समोर उमेदवार आहे ते समजेल, म्हणून मला आता माहिती नाही कोण समोर आहे. शेवटी अहंकाराचा कुठंतरी अंत होत असतो. तुम्ही जर बघितलं तर कितीतरी अहंकारी पुरुषांनी आपला अहंकार त्या ठिकाणी दाखवला आणि तो शेवटी अहंकार संपलेला आहे. आपण जर महाभारतातलं किंवा रामायणामधलं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर रावणाची पण लंका शेवटी जळाली. सध्या उन्हाळा आणि प्रचार सारखाच तापू लागलाय. उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं युद्ध रंगू लागलंय. यामध्ये अहमदनगर, शिरूर, बारामती आणि मावळ मतदारसंघ आघाडीवर आहेत. पिंपरी चिंचवडहून सचिन चपळगावकरसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.